तुम्हाला माहिती आहे का आवळा केसांसाठी किती फायदेशीर आहे? जर तुम्ही रोजचा एक आवळा खाल्ला किंवा त्याचा रस केसांना लावला, तर तुमच्या केसांमध्ये जे अवेळी येणारं पांढरेपण आहे, ते निघून जातं. तर आज आपण असंच एक आवळ्याचं तेल बनवणार आहोत. अगदी 2च गोष्टी वापरून. इथे मी खोबरेल तेल घेतलेलं आहे, जे की कोल्ड प्रेसचं आहे. तुमच्या इथे पण जर तुम्हाला घाणा वगैरे असेल किंवा आजूबाजूच्या दुकानात कोल्ड प्रेसचं तेल भेटत असेल, तर ते अतिउत्तम. नसेल तर तुम्ही पॅराशूटचं वगैरे जे पण तुमच्या घरात येतं ते खोबरेल तेल वापरू शकता. बघा इथे मी अर्धा किलो तेलाचं बनवत आहे, तर त्याच्यासाठी मी 200 ग्राम एवढे आवळे वापरलेले आहेत. तर बघा आवळा तुम्हाला पहिलं फोडून घ्यायचा आहे किंवा तुम्ही त्याचा खीस करू शकता. जसं की तुम्ही खोबरं वगैरे खिसताना खिसणीने तसं. तोडून करायला खूप जास्त टाईम जातो. आवळा खूप टणक असतो आणि त्याच्या आतमध्ये बी असतो. मग त्याच्यामुळे खिसणीने तुम्हाला व्यवस्थित अगदी पाहिजे त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही अ, घेऊ शकता आवळा. बघा छान पद्धतीने तुम्हाला सगळे आवळे खिसून घ्यायचे आहेत. अगदी 10 ते 15 मिनिटाचं काम आहे. खूप इझिली होऊन जातं आणि याचे फायदे केसांसाठी तेवढेच जास्त आहे. तुम्हाला माहिती आहे का, जेवढं व्हिटॅमिन सी 100 ऑरेंज खाल्ल्यानंतर भेटतं, तेवढंच तुम्हाला एका आवळ्यातून भेटतं. त्याच्यामुळे आवळा हा हेल्थच्या दृष्टीने किती फायदेशीर आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्याचबरोबर तो केसांसाठी सुद्धा तेवढाच फायदेशीर आहे. आजकालच्या जनरेशनमध्ये केसांमध्ये येणारं म्हणजे अवेळी येणारं जे पांढरेपण आहे किंवा अवेळी केस पिकणं जे असतं ना, ते प्रमाण खूप जास्त वाढलं आहे. मग ते कंट्रोल कसं करायचं? आता आपण काय करतो, रोज किंवा आठवड्यातून 1-2 वेळा हेअर ऑइलिंग तर करतच असतो. मग हेच ऑइल जर तुम्ही असं आवळ्याचं वगैरे वापरलं, ऑफकोर्स तुम्हाला हे मार्केटमध्ये सुद्धा भेटतं, पण माहिती नसतं आपल्याला त्याच्यात आवळ्याचं इसेन्शियल वापरलेलं आहे, की खरंच त्याच्यात आवळे वापरलेले आहेत. प्लस त्याच्यात प्रिझर्व्हेटिव्ह वगैरे खूप जास्त प्रमाणात वापरलेले असतात. त्याच्यामुळे ते तेल कितपत योग्य आहे किंवा चांगलं आहे केसांसाठी हे आपण सांगू शकत नाही. पण हे आपण घरच्या घरी बनवलेल्या तेलाची आपण गॅरंटी घेऊ शकतो. बघा हे तेल आपण लोखंडाच्या कढईत बनवणार आहोत आणि एकदम लो फ्लेमवरती म्हणजे गॅस तुम्हाला बिलकुल फुल वगैरे करायचा नाहीये. कमी गॅसवरती तुम्हाला हे सगळं करायचं आहे. बघा आधी मी तेल टाकून घेतलेलं आहे. थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळे तेल आळलेलं आहे. अ, बघा अगदी या तेलाचा वाससुद्धा तसाच येत होता जसं की आपण खोबरेल तेल एकदम प्युअर जे खोबरेल तेल असतं ना तसा. त्याच्यानंतर आपण त्याच्यात ते किसलेले जे आवळे होते ना सगळे, ते टाकून घ्यायचे आहेत आणि कंटिन्यू तुम्हाला हे जोपर्यंत हे आवळे पूर्णपणे असे तेलात फ्राय झाल्यासारखे दिसत नाहीत, तोपर्यंत कमी गॅसवरती ठेवायचं आहे. तुम्हाला सतत हलवत राहायचं आहे. तुम्ही एखादं तुमचं काम करू शकता. त्याचबरोबर तुमचं तेलसुद्धा तुम्ही बनवायला साईडला ठेवू शकता. थोडीशी टाईम टेकिंग प्रोसेस आहे, पण जर तुम्ही एवढं अर्धा किलो वगैरे तेल किंवा 500 ग्रॅम तेल एवढं एकदा बनवून ठेवलं, तर लिटरली तुम्ही एकटेच यूज करणारे असाल किंवा तुम्ही घरातल्या सगळ्यांना सुद्धा हे यूज करू शकता. लहान तुमचं बाळ असेल किंवा 2-3 वर्षाची मुलं असतील, मुली असतील, त्यांच्यासुद्धा केसांना तुम्ही हे वापरू शकता. कारण हे घरच्या घरी बनवलेलं आहे, अगदी प्युअर आहे. याच्यात कुठलंच आपण एक्स्ट्राचं इन्ग्रीडियंट टाकलेलं नाहीये. त्याच्यामुळे हे तेलसुद्धा तेवढंच छान आहे. बघा कंटिन्यू तुम्हाला हलवत राहायचं आहे. हळू तुम्हाला त्या आवळ्याचा कलर जो आहे ना, तो चेंज व्हायला लागलेला दिसेल. बघा पूर्ण अर्धा तास वगैरे झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यानंतर मग तुम्हाला गॅस बंद करायचा आहे. आता बघा हे जे तेल आहे ना, ते कमी गॅसवरती केल्यामुळे जे आवळ्यातले जे पूर्ण चांगले-चांगले न्यूट्रिशन्स आहेत ना, ते पूर्णपणे तेलामध्ये उतरतात. त्याच्यामुळे काय होतं, तुम्ही जेव्हा पण नेक्स्ट टाईम तुम्ही तेल लावता, ते परत तुम्हाला कोमट करून लावायचं आहे. खोबरेल तेल आहे त्याच्यामुळे ते ऑलरेडी तुमच्या केसांसाठी खूप छान आहे आणि अ, खोबरेल तेल हे खूप लाईट वेट असतं. त्याच्यामुळे कुठल्या पण ऑइल बनवण्यासाठी हा जो बेस असतो ना, ते खोबरेल तेलाचा खूप छान आहे. तुम्ही इव्हन हे तेल हाताला, पायाला म्हणजे जसं आपण बॉडी लोशन वगैरे लावतो, जर तुमची खूप ड्राय स्किन असेल ना, तर तुम्ही रात्री झोपताना पायाला, हाताला सुद्धा हे तेल लावू शकता. खूप छान रिझल्ट याचे तुम्हाला भेटतील. त्याच्यामुळे असे बरेच फायदे तुम्हाला या तेलाचे मिळू शकतात. बघा आपलं तेल अगदी होत आलेलं आहे. फक्त ग्रे हेअरच कमी करण्यात नाही, त्याचबरोबर तुमचं म्हणजे हेअर ग्रोथसुद्धा खूप चांगली करतं. त्याचबरोबर तुमचे केस गळती आहे ना, ती सुद्धा कमी होते. आवळा तुम्ही तेल लावण्याबरोबर तुम्ही एखादा आवळा जर रोज खाल्ला, तर तुम्हाला तुमच्या केसांमध्ये जो फरक आहे ना,
तो खरंच खूप चांगला जाणवेल. बघा, हे गॅस बंद केल्यानंतर याच कढईमध्ये आपल्याला कमीत कमी 1 ते 2 दिवस तेल ठेवायचं आहे. जेणेकरून ही लोखंडाची कढाई आहे त्याच्यामुळे ते लोखंड किंवा जे आयर्न आहे ते सुद्धा तुमच्या तेलामध्ये ॲब्झॉर्ब होईल. बघा त्या लोखंडाच्या कढईत ठेवल्यामुळे तुम्हाला त्या आवळ्याचा कलर परत ते फ्राय म्हणजे गोल्डनपासून थोडासा काळपट झाल्यासारखा दिसेल म्हणजे याच्यात आयर्नसुद्धा आलेलं आहे. आता याच्यानंतर आपण हे तेल गाळून घ्यायचं आहे. बघा गाळून घेतल्यानंतर हे राहिलेला जो मगदा आहे किंवा ते आवळ्याचे जे हे राहिलेलं आहे, तो सुद्धा तुम्ही यूज करू शकता. याच्यातून काहीच वेस्टेज जाऊन द्यायचं नाही. जर तुम्हाला मेहंदी किंवा एखादा हेअर पॅक लावायचा असेल, तर त्याच्यात तुम्ही ते यूज करू शकता आणि हे तेल तर तुम्ही 6 महिने वगैरे किती पण दिवस स्टोअर करून ठेवू शकता. तुमचं अगदी 2-4 महिन्याचं तेल एकदम बनवून होतं. अर्ध्या तासाचं जरी टाईम टेकिंग असलं, तरीसुद्धा तुमचं बनतं सुद्धा तेवढ्याच टाईमसाठी तेल आणि सगळे वापरू शकता घरातले. असं नाहीये की कोणा एकासाठीच आणि त्याचे फायदेसुद्धा तेवढेच आहेत. तर असं एखादं तुम्ही हेअर ऑइल होममेड घरी बनवून ठेवू शकता, ज्याचे की खूप सारे फायदे तुमच्या केसांना भेटून जातील. तर असेच नवनवीन केसांच्या रिलेटेड स्किन केअरच्या रिलेटेड किंवा फॅशनच्या रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील, तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर. त्याचबरोबर हे तेल वापरल्यामुळे तुमचे केस जे होतील ना, अगदी लांब, सडक, सुंदर, काळे केस अगदी खूप छान शाईन वगैरे त्या केसांना येते. सो तुम्ही तुमच्या आसपासच्या लोकांना सुद्धा हे तेल सजेस्ट करू शकता. याचे अनगिनत फायदे आहेत. याच्यात कुठलंही प्रिझर्व्हेटिव्ह वापरलेलं नाही. त्याच्यामुळे हे हेल्दीसुद्धा तेवढंच आहे. तुम्हाला माझ्या केसांमधील सुद्धा जी नॅचरल शाईन आहे किंवा एक सिल्कीपणा आहे तो दिसत असेल, हे फक्त नॅचरल गोष्टी वापरल्यामुळेच तुम्हाला भेटू शकतं.